तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनेलवर स्वागत आहे. मंडळी, हे ऐकल्यावर पहिल्यांदा आपल्या मनात एकच विचार येतो ना, पाऱ्यापासून शिवलिंग तयार होऊ शकतं? कारण पारा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर द्रव रूपातला धातू येतो. तो एका जागी स्थिर राहत नाही. मग त्याच पाऱ्यापासून एवढं मोठं शिवलिंग कसं तयार केलं असेल? ही गोष्ट फक्त ऐकूनच कुतूहल वाटतं. आणि विशेष म्हणजे असं शिवलिंग कुठल्या दूरच्या प्रदेशात नाही, तर आपल्या महाराष्ट्रातच आहे. हो, परभणी शहरात श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे इथल्या गाभाऱ्यात असलेलं पारद शिवलिंग. या शिवलिंगाचं वजन सुमारे 250 किलो असल्याचं अधिकृत माहितीत नमूद आहे. म्हणजे विचार करा, आपण नेहमी शिवमंदिरात पाषाणाचं, धातूचं किंवा इतर प्रकारचं शिवलिंग पाहतो. पण इथे महादेवांचं शिवलिंग पारदापासून तयार केलेलं आहे. म्हणूनच मृत्युंजय पारदेश्वर मंदिराबद्दल ऐकल्यावर मनात उत्सुकता निर्माण होते. चला तर मग आज आपण या अनोख्या मंदिराबद्दल थोडं जाणून घेऊया. परभणी शहरातील नांदखेडा रोडवर बेळेश्वर कॉलेजच्या समोर हे मंदिर आहे. मंदिराजवळ गेल्यावर त्याची भव्यता लगेच लक्षात येते. शुभ्र संगमरवरातून उभारलेलं हे मंदिर दिसायला खूप सुंदर आहे. मंदिराची उंची साधारण 80 फूट असल्याची माहिती आहे. पण बाहेरून मंदिर कितीही सुंदर दिसत असलं तरी इथे येणाऱ्या भक्तांचं मुख्य आकर्षण असतं ते गाभाऱ्यातील शिवलिंग. आणि गाभाऱ्यात गेल्यावर जेव्हा त्या पारद शिवलिंगाचं दर्शन होतं तेव्हा हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा वेगळं का आहे हे लक्षात येतं. या शिवलिंगाला तेजोलिंग असेही म्हटलं जातं. आता इथे एक गोष्ट समजून घेऊया. पारद म्हणजे पारा. आपल्याला पारा म्हणजे काय हे विज्ञानातून माहिती आहे. सामान्य तापमानाला तो द्रव रूपात असतो. म्हणूनच पाऱ्यापासून शिवलिंग तयार केला आहे ही गोष्ट आपल्याला थोडी आश्चर्याची वाटते. कारण मनात लगेच प्रश्न येतो, हे तयार कसं केलं असेल? पण या व्हिडिओमध्ये आपण त्याची एखादी कल्पित पद्धत सांगून अंदाज बांधणार नाही. कारण या मंदिराची खरी खासियत हीच आहे की इथे पारदाचं शिवलिंग प्रत्यक्ष विराजमान आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी भक्त इथे येतात. या शिवलिंगाचं वजन सुमारे 250 किलो असल्यामुळे त्याचं भव्यत्वही सहज लक्षात येतं. आता या मंदिराच्या नावातच एक सुंदर अर्थ आहे. मृत्युंजय. भगवान शिवांचं एक प्रसिद्ध रूप म्हणजे मृत्युंजय. मृत्यूवर विजय मिळवणारा असा त्याचा अर्थ घेतला जातो. महादेवांना आपण अनेक नावांनी ओळखतो. शंकर, महेश, भोलेनाथ, नीलकंठ, पशुपती, विश्वनाथ आणि त्याच महादेवांचं एक रूप म्हणजे मृत्युंजय. म्हणून या मंदिराचं नावही मृत्युंजय पारदेश्वर असं आहे. या मंदिराच्या उभारणीमागे स्वामी सच्चिदानंदजी सरस्वती यांचा संबंध असल्याचं नमूद आहे. भगवान शिवांवरील श्रद्धेतून या मंदिराची संकल्पना पुढे आली. आज मंदिरात महादेवांसोबत देवी अन्नपूर्णेचीही स्थापना आहे. त्यामुळे मंदिरात गेल्यावर शिवभक्तीबरोबरच देवीच्या स्वरूपाचंही दर्शन घेता येतं. आता या पारद शिवलिंगाबद्दल भक्तांच्या मनात असलेली श्रद्धा पाहिली तर तीही खूप विशेष आहे. पारदाला आपल्या धार्मिक परंपरेत महत्त्वाचं मानलं जातं. पारदापासून तयार केलेल्या शिवलिंगाला पवित्र मानण्याची श्रद्धा आहे आणि मृत्युंजय पारदेश्वर मंदिरातील हे शिवलिंग तेजोलिंग म्हणून ओळखलं जातं. या शिवलिंगाला 12 ज्योतिर्लिंगांइतकं धार्मिक महत्त्व असल्याची मान्यता देखील या मंदिराबद्दल सांगितली जाते. पण इथे एक गोष्ट आपण स्पष्ट ठेवूया, ती म्हणजे मृत्युंजय पारदेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक नाही. 12 ज्योतिर्लिंगांची स्वतंत्र परंपरा आहे. म्हणून या मंदिराबद्दल असलेली ही गोष्ट आपण श्रद्धा आणि मान्यता म्हणूनच पाहायची. आणि खरं पाहिलं तर एखाद्या मंदिराचं महत्त्व फक्त त्याला कोणती उपाधी दिली आहे यावर ठरत नाही. त्या ठिकाणी लोक किती श्रद्धेने येतात, तिथे त्यांना काय अनुभव येतो आणि त्या मंदिराची स्वतःची ओळख काय आहे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि मृत्युंजय पारदेश्वरची ओळख तर खरोखरच वेगळी आहे.
महाराष्ट्रात आपण अनेक प्रसिद्ध शिवमंदिरं पाहतो. काही मंदिरं हजारो वर्षांच्या इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत. काही मंदिरांची सुंदर पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. तर काही मंदिरं त्यांच्या वेगळेपणामुळे लोकांच्या लक्षात राहतात. मृत्युंजय पारदेश्वर मंदिर हे याच तिसऱ्या प्रकारातले एक आगळं-वेगळं मंदिर म्हणता येईल. कारण पाऱ्याचं शिवलिंग हीच त्याची अशी ओळख आहे जी लगेच लक्षात राहते. आणि म्हणूनच या मंदिराबद्दल पहिल्यांदा ऐकणाऱ्या व्यक्तीच्या मनात एकच इच्छा निर्माण होऊ शकते की एकदा हे मंदिर प्रत्यक्ष पाहायला हवं. जर तुमचा कधी परभणीला जाण्याचा योग आला तर या मंदिराला सहज भेट देता येईल. नांदखेडा रोडवर बेळेश्वर कॉलेजच्या समोर हे मंदिर आहे. म्हणून परभणीला जर एखाद्या कामासाठी, प्रवासासाठी किंवा धार्मिक कारणाने जाणं झालं तर मृत्युंजय पारदेश्वर मंदिराला भेट देण्याचा विचार नक्की करा. विशेषतः श्रावणाच्या दिवसात महादेवांच्या दर्शनासाठी अनेक भक्त मंदिराकडे जातात. अशावेळी आपल्या महाराष्ट्रातच असलेल्या या वेगळ्या शिवमंदिराची माहिती आपल्याला असणं ही सुद्धा एक सुंदर गोष्ट आहे. आणि मंडळी, आजपर्यंत आपण महादेवांची अनेक रूपं पाहिली आहेत. कुठे पाषाणाचे शिवलिंग, कुठे स्वयंभू शिवलिंग, कुठे एखाद्या गुहेत विराजमान असलेले महादेव, तर कुठे एखाद्या प्राचीन मंदिरात हजारो वर्षांची परंपरा जपणारे शिवशंकर. पण पाऱ्यापासून बनलेलं सुमारे 250 किलो वजनाचं शिवलिंग ही गोष्ट नक्कीच वेगळी आहे. म्हणूनच मृत्युंजय पारदेश्वर मंदिर फक्त परभणीपुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्रातील अनोख्या शिवमंदिरांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करतं. कधी परभणीला जाण्याचा योग आला तर तुम्हीही या मंदिराला नक्की भेट द्या. गाभाऱ्यात जाऊन त्या पारस शिवलिंगाचं दर्शन घ्या आणि काही क्षण महादेवांच्या चरणी शांतपणे घालवा. कारण काही मंदिरं अशी असतात की त्यांच्याबद्दल माहिती ऐकणं एक गोष्ट आहे, पण प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणं हा पूर्णपणे वेगळा अनुभव असतो. मृत्युंजय पारदेश्वर मंदिरही त्यापैकीच एक आहे. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला या अनोख्या शिवमंदिराबद्दल मिळालेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ एखाद्या शिवभक्ताला नक्की शेअर करा. आणि तुम्ही या ठिकाणी जाऊन या अनोख्या शिवलिंगाचे दर्शन घेतले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व अशाच आपल्या महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांची, मंदिरांची आणि आपल्या परंपरेशी जोडलेल्या सुंदर गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. हर हर महादेव. धन्यवाद.